पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या एकाती सत्तेला सुरुंग लावला। विकासाच्या नावावर पुन्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या अजित पवारांचं भाजपनं त्यांच्याच बालेकिल्ल्यात पाणीपत केलाय। पण हे करताना भाजपला मोठा संघर्ष करावा लागला। राष्ट्रवादीने विकास कामात केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपने प्रचारात लावून धरला होता, पण हे करताना भाजपला राष्ट्रवादीतल्या दिग्गजांना हाताशी धरावं लागलं। त्यामुळे हा विजय एका अर्थी राष्ट्रवादीचा असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। भाजपने 77 जागा मिळवल्यात। शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी मोठा संघर्ष करत गट राखला असला तरी आमदार लांडगे यांचे सख्खे भाऊ सचिन लांडगे यांना पराभव पत्करावा लागलाय। भाजपने सत्ता मिळवली असली तरी आता महापौर पद हे आयारामांकडे जाणार की भाजपच्या निष्ठावंतांकडे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भाजपला मिळालेल्या यशाबाबत पिंपरीचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर अश्विनी सातवडोकेने। सलग 15 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजितदादांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं राष्ट्रवादीचं पाणीपत केलंय। भाजपच्या विजयाचे शिल्पकार शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, राष्ट्रवादीचं पाणीपत केलेलं आहे, तुम्ही पूर्वी राष्ट्रवादीतच होता आणि 77 जागा एक हाती सत्ता, कशाच्या आधारावर? राष्ट्रवादीने खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचार केला होता। त्या भ्रष्टाचाराचा आमच्या सीमाताई असतील, आशाताई शेंडगे असतील यांनी सातत्यानं आवाज उठवला होता। त्यामुळे एक तर राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला संपूर्ण पिंपरी चिंचवडकर कंटाळले होते। दुसरं, स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान, स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री, ह्या दोन्हींच्या नेतृत्वावर पिंपरी चिंचवडकर जनतेने अपार श्रद्धा ठेवली, अपार विश्वास ठेवला आणि त्याचं फलित म्हणून एवढ्या मेजॉरिटीनं भारतीय जनता पक्षाला यश आलं। प्रचारामध्ये सातत्यानं राष्ट्रवादीकडनं इथल्या विकासाचा मुद्दा जो आहे तो पुढे केला जात होता। केवळ पिंपरी चिंचवडमध्ये नाहीच तर ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होत्या त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं जात होतं। इथली सत्ता मिळवणं तुमच्यासाठी सोपं नव्हतं, त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीतल्या काही दिग्गजांना फोडून तुमच्याकडे घ्यावं लागलं। सत्तेसाठी हे केलं जातं, त्यांची कितपत मदत झाली? नाही, जे राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पक्षाबरोबर आले त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली। मला वाटतं भारतीय जनता पक्षाची सत्ता यायला मग त्यांचाही सिंहाचा वाटा आहे। मग आजमबाई पानसरे असतील, महेश लांडगे असतील, ह्या सर्व मंडळींचा निश्चित सिंहाचा वाटा आहे। आणि राष्ट्रवादीने विकास केला, आपण सदोदित ही टिमकी मिरवली जाते। तर मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं बजेट होतं, एवढे उत्पन्नाचे स्तोत्र होते, तर एवढ्या उत्पन्नाच्या स्तोत्रात किंवा एवढ्या मोठ्या असणाऱ्या बजेटमध्ये किती चांगल्या प्रकारचा विकास होऊ शकतो आता हे देवेंद्र फडणवीस सरकार दाखवून देईल। पिंपरी चिंचवडवरून व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन नगरकर सह अश्विनी सातवडोके, महाराष्ट्र वन।